भाजीची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। ॲक्च्युली ही भाजी म्हणजे ते तुझं यूट्यूबवर सर्च केल्यानंतर ते भेटणारच नाही तुम्हाला, कारण आमच्या गावाकडच्या भागाकडेच ही भाजी बनवली जाते। ह्या भाजीला आम्ही भजी असं नाव दिलेलं आहे, म्हणजे गावाकडे भजी म्हणूनच म्हणतात, पण ते एक हटके भाजी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि मी आता ते सांगणार आहे कशी बनवायची, काय बनवायची आणि का बनवायची, हे पण सगळं बनवत सांगत राहील। तर ह्या भाजीसाठी साहित्य लागणार आहे, मी सांगते तुम्हाला। म्हणजे हे भाजी आहे जे आपण बनवणार आहे ते हिरव्या चिंचेच्या कोळापासून बनवले जाते। पहिला हिरवी चिंच उकडून त्याचं पाणी बनवायचं, म्हणजे मॅश करायचं आणि ते शोधून पाणी तयार करायचं। जसं की इकडे दाखवलं का जरा, हे हिरव्या चिंचेचं पाणी आहे, उकळून घेतलेलं आहे। आणि हे इथे सगळे सोले आहेत, म्हणजे सोले म्हणजे हिरवा वटाणा, पावटा, हिरवा हरभरा, शेंगदाणे, तूर आणि हे गाजर, हे सगळं आता जे शेतामध्ये जे काही तयार पिकतं येतं म्हणजे खाण्यासाठी, ते सगळं ह्या भाजीमध्ये वापरलं जातं। हे ते आहे, उकळलेलं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जरा थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी। आणि हे आहे लसूण आल्याची पेस्ट आणि हिरवा कांदा पात आणि ही आहे मेथी। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बनवते मी, त्यामुळे असं प्रमाण आपल्या अंदाजावर सांगते। आणि मग लाल मिरची, हळद, जिरे, मोहरी हे वापरलं जाणारच आहे, आणि मीठ आणि तेल असं हे साहित्य लागतं ह्याला। तर आणि बेसन पीठ, मुख्य म्हणजे ह्याला बेसन पीठ लागतं। म्हणजे थोडक्यात इकडच्या लोकांना जर आम्ही खायला दिलं तर ते आंबट पिठलंच म्हणतात, पण ॲक्च्युली ही इतकी पौष्टिक भाजी आहे, ह्या सीझनमध्येच छान लागते, कारण हिरवी चिंच ह्या सीझनमध्येच येते। आणि हे ओले जे आहे वटाणा वगैरे आत्ता जे सीझन आहे तर ते ह्या सीझनमध्ये भेटते, त्यामुळे आत्ता जी बनवलेली भाजी आहे ती खूप सुंदर लागते आणि टेस्टी लागते। इतर वेळेस पण बनवता येते लाल चिंचेपासून किंवा कडधान्यापासून, पण ती इतकी टेस्टी लागत नाही आहे। ही तुम्ही नक्की ट्राय करा, मी सांगते आणि बघा। जरा व्हिडिओ मोठाच होईल, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा प्लीज, पॉज करा। चालू केलं, आता आपण फोडणी देऊया ह्या पातेल्यामध्ये। फोडणी कशी करायची तुम्हाला सांगते। फोडणी केली, आता इकडे जरा कॅमेरा दाखवा तुम्ही। तेल टाकूया पहिलं, कारण खूप प्रमाणात बनवणार आहे, त्यामुळे तेल पण भरपूर लागतं आणि पातेलं पण चांगलंच मोठं लागतं, कारण आमच्याकडील लोकांना खूप आवडते ही भाजी, त्यामुळे सगळ्यांना द्यावी लागते आणि सारखी सारखी बनवली जात नाही, त्यामुळे मी भरपूर प्रमाणात करते आणि सगळ्यांना खायला पण देते। साधारण 1 पाव किलो तेल लागेल असं। आणि हे भाजी का बनवायची आता सांगते तुम्हाला। तेल गरम होईपर्यंत थोडीशी माहिती देते। आता ही अमावस्या सुरू झालेली आहे आजपासून, तर ही वेळ अमावस्या आहे, दर्श वेळ अमावस्या आहे। तर आमच्या तिकडच्या गावाकडच्या भागाला, म्हणजे आमचं गाव कुठे आहे तर बिदर जिल्ह्यामध्ये, आणि इकडे उदगीर माहिती असेलच, तर ह्या बाँड्रीवरती आमचे गाव आहेत बिदर जिल्ह्यामधील, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती। आणि अर्ध महाराष्ट्र आणि इकडे कर्नाटक, हे दोन्हीकडे तिकडच्या भागाकडे ही भाजी बनवली जाते। आणि ही एक सण आहे, खूप मोठा फेस्टिवल मनवलं जातं खेडेगावात, म्हणजे शेतकरी बांधवांनी। तर ह्या काळ्या मातीचं ऋण म्हणून आत्ता जे शेतामध्ये सगळं पीक पिकतं, म्हणजे आता तूर आलेली असते, वटाणा आलेला असतो, पावटा आलेला असतो, घेवडा आलेला असतो, गाजर, म्हणजे सगळं पीक पिकलेलं असतं, म्हणजे कांदा पात, कोथिंबीर हे सगळं आलेलं असते, आणि मेथी हे सगळं। तर ही कशासाठी करायची सगळ्या भाज्या घालून, तर हे आपल्या शेतातील जी लक्ष्मी आहे, हे आपल्याला, ही लक्ष्मी माताच आपल्याला हे सगळं देते, तर तिचं एक ढोवाळे पुरवणे असं म्हटलं जातं। तर त्या ज्वारीच्या शेतामध्ये एक कोप केली जाते छोटीशी, आणि एवढे असे मातीचे ढेकळं ठेवून त्याची पूजा करून लक्ष्मीचा फोटो मांडला जातो। अक्षरशः खूप सुंदर पूजा मांडतात, आणि त्याच्यावरती शॉल वगैरे टाकून आणि आज ही भजी बनवली जाते। त्याचबरोबर आंबील, गव्हाची खीर बनवली जाते, परत गोड कांडवले किंवा कोणी तिळाच्या पोळ्या बनवल्या जातात, आणि आंबट भात म्हणून बनवला जातो। तर हे सगळं बनवून आणि
अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी शेतात जातात आणि ते पूजा करूनच मग तिथे जेवण केलं जातं. तर हे आपल्या काळ्या मातीच्या आईचे डोहाळे पुरवणे आणि तिचं ऋण व्यक्त करणे ह्यासाठी हे दर शिवाळा अमावस्या साजरा केली जाते. तर ही भाजी आम्हाला लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहोत. तर आम्हाला प्रचंड आवडते ही भाजी. तर आतापर्यंत मी बघितलं यूट्यूबला कधी ही भाजी दाखवली गेलेली नाही आहे. माझ्या असं डोक्यात आलं की चला बाबा आपण पण करूया व्हिडिओ, म्हणजे बाकीच्या काही लोकांना माहिती नाही त्यांना पण माहिती होईल. आमच्याकडच्या लोकांना माहितीच आहे पण इतर लोकांना पण त्याचा लाभ घेता यावा म्हणून ही भाजी मी बनवली जाते. तर तुम्ही नक्की बघा आणि मध्ये मध्येच मी तुम्हाला दाखवत जाईल आणि थोडंसं मग मोठा व्हिडिओ होते म्हणून मध्ये मध्येच पॉज केला जाईल. तर आता तेल गरम झालेलं आहे ते मोहरी टाकू. पहिले मोहरी तडतडली की जिरे मोहरी छान तडतडली ती लसूण आल्याची पेस्ट टाकायची. तर आपण हे टाकून घेऊया. छान तडतडली आहे जिरे, आपण हे टाकून घेऊ. मस्त छान त्याची त्याला तळून घेऊ. आणि ही जी मेथी आणि कांदापात मी चिरून ठेवलेली आहे, मेथी तोडून ठेवलेली आहे आणि कांदापात चिरून ठेवलेली आहे, ते अर्धी फोडणीत टाकायची. अर्धी मेथी आणि अर्धा कांदापात फोडणीत टाकायची कारण त्याला इतका छान फ्लेवर येतो. आणि अर्धी जी राहिली नंतर आपण पाण्यात टाकून घेणार आहोत. आता लसूण छान तळलेलं आहे. आता मी इथं अर्धी मेथी टाकते. कांदापात टाकून घेऊ अर्धी. त्याच्यामध्ये सगळं असं असतं ना, हे हिरव्या पालेभाज्या सगळ्या हिरवे भाज्यांचे मधले बिया सोडले त्यामध्ये इतकी पौष्टिक होते. आणि हिरवी चिंच खायला खूप सुंदर लागते. आणि ह्या भाजी झाल्यानंतर म्हणजे ताजी पण छान लागते पण शिळी भाजी खूप छान लागते दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्यावरती लसूण आलं टाकून तेल काढून त्याच्यावरती टाकून मग ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते. आणि ही भाजी टिकते पण खूप दिवस म्हणण्यापेक्षा 4-5 दिवस तर आरामात टिकते. आता तर फ्रीज असतं त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याला चांगलं फ्राय होऊ द्या. थोडा पॉज करा म्हणजे हे छान मेथी आणि पात छान तळलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी हे 4 पोळ्याच्या चमच्याने 4 चमचे मिरची टाकली, हळद टाकली, हळद झाली. थोडंसं मापन झाला. हे चिंचचं पाणी जे करून ठेवलेलं आहे त्याला फोडणी द्यायची. जबरदस्त लाल आला. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू.
जास्त प्रमाणात आहे. तुम्ही तुमच्या घरच्यापुरता थोडी थोडी केली तरी म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती घालायचं काय नाही. आता हे झालं की ह्याच्यामध्ये आपण हे टाकून सोले असे ते ओले सोले आहेत, त्यामुळे ह्याला उकळून घ्यायची काही गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये आपोआप उकडले जातात, ते मऊ होतात. आणि शेंगदाणे पण टाकायचे भरपूर. लहान मुलांना खूप आवडतात शेंगदाणे खायला. आणि आपल्याला खूप छान भाकरीबरोबर आलं तर शेंगदाणे मस्त चव येते. आता थोडीशी ह्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये राहिलेलं हे कच्ची कोथिंबीर आणि पाट टाकून देऊ आपण. तोपर्यंत डाळीचं पीठ टाकायचं असतं ह्याच्यामध्ये. तर ते डाळीचं पीठ कशा प्रकारे टाकायचं मी तुम्हाला दाखवते. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, मी देते का चमकी. डाळीचं पीठ असं घ्यायचं, म्हणजे आपलं जेवढं सोले आहेत त्याच्या हिशोबाने घ्यायचं. ह्याच्यामध्ये असं कोमट पाणी घालायचं. कोमट थोडंसं गरम असलं तरी चालते, पण जास्त गरम नको. ते खूपच जास्त गरम झालेलं आहे, त्याला थोडंसं कमी करायला पाहिजे. कोमट पाणी घ्यायचं आणि ह्या आपला त्याला असं पेस्ट करून घ्यायची त्याची डाळीची, छान डाळीच्या पिठाची, बेसन पिठाची. आता ही उकळी आलेली आहे, तर मी त्याच्यामध्ये मेथी टाकून देते. अशी टाकून देते. छान अजून एक उकळी घ्यायची ह्याला. ह्याच्याबरोबर ही कच्ची भाजी आपोआप शिजून जाते, काय त्याला जास्त हे लागत नाही. हे बघा ही कशी दिसते. थोडी अजून एक उकळी आली की मग आपण हे बेसनच्या पिठाची जी पेस्ट करून ठेवलेली आहे ती टाकून हटायची. तर आता छान उकळलेले आहेत सोले ही भाजी. आता ह्याच्यामध्ये आपण तूप टाकून देऊ. आता मी थोडं थोडं टाकत हलवत राहते. मी इकडे दाखवा की आपल्याला छान हटवून घ्यायचं. तसं पेस्ट केलेली आपण बेसनची, त्यामुळे गाठी होण्याचा प्रश्न नाही येत. असं चांगलं याची करून घ्यायचं त्याला. जर आता ह्याच्यावर जर आपल्याला वाटत असेल सोले जास्त आणि पीठ कमी, तर आपण अजून थोडंसं काढून घालू शकतो. पण हे एकदम परफेक्ट झालेले आहे, काही गरज नाही त्याच्यामध्ये टाकायला. तर थोडंसं पाणी टाकते गरम. थोडंसं विसळून टाकलं ना, कारण आत्ता जरी किती असं पातळ वाटली भाजी तरी उद्यापर्यंत चांगली घट्ट होऊन जाते. हे बघा किती सुंदर कलर आलाय. आता ह्याला छान एकदम वाफ आणायची मस्त आणि खूप वेळ शिजून द्यायचं. आणि खाली पातेलं लागू नये म्हणून पातेल्याला एक तवा गरम करायचा, बारीक गॅस करायचा आणि तव्यावर ठेवून झाकून द्यायचं चांगला अर्धा तास. मस्त शिजते. आता अजून थोडी पाण्याची गरज
आता हे बघून घ्या तुम्ही कशी झाली याची, बघा असं मस्त. आणि म्हणजे आम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे, त्यामुळे मी दुसऱ्या डिशमध्ये काढत नाही आहे. ह्याला शिजू देते छानपैकी. आता ह्याला लागू नये खाली पातेल्याला म्हणून खाली तवा ठेवून देते, आरामात शिजत राहायला लागलं. हे घेतलं का, हे असं तव्यावर ठेवून देते, मस्त शिजत राहील. आणि हे झाकण माझ्याकडे घ्या. तर कशी वाटली माझी भाजी, ही भज्जी? तर खूप छान आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला सांगा, आणि कशी लागते ते पण कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप खूप